सुरुवातीला मी ॲग्री बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेतलं होतं, पण घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे मला काही शिक्षण पूर्ण करता आलं नाही. त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की येऊन शेती करायची. डाळिंबाची शेती होती आमच्याकडे 5 एकर. तर त्याच्यामध्ये येऊन थोडे वर्ष काम केलं, 2-3 वर्ष. पण नंतर तेल्या किंवा अशा रोगांनी आम्हाला सतावलं. झाडं मर वगैरे व्हायला लागली. त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की भाजीपाला क्षेत्रामध्ये काम करायचं. मग भाजीपाल्यामध्ये सुरुवातीला मी भोपळ्याचं पीक निवडलं. भोपळ्यामध्ये सुरुवातीला 1.5 एकर भोपळा लावला, त्याच्यातून चांगलं उत्पन्न भेटलं. त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू कारलं, दोडका, घोसावळं ह्या पिकांकडे आम्ही वळत गेलो. मंडळी नमस्कार, स्वागत आहे शेतकरी राज युट्यूब चॅनलवरती. तर सध्या आपण आलो इंदापूर तालुक्यातील शेळगाव या गावामध्ये एका प्रगतशील शेतकऱ्याला, युवा शेतकऱ्याला भेट देण्यासाठी आले. त्या शेतकऱ्याचं वय आहे फक्त 27 वय आहे. आणि या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीने म्हणजे पालेभाज्यांची लागवड करत आहे की या लागवडीमध्ये त्यांना अशा प्रकारे यश मिळत आहे की त्यांना प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून अवॉर्ड सुद्धा भेटलेला आहे. तर एकंदरीत 2018 पासून तर ते शेतकरी तरकारीमध्ये उतरले आहेत. लॉकडाऊनच्या आधीपासून लॉकडाऊन मधील असलेल्या अडचणी वगैरे असतील त्याच्यावर मात करत हा शेतकरी आता एक युवा उद्योजक म्हटलं तरी चालेल आणि युवा प्रगतशील शेतकरी जरी म्हटलं तरी चालेल. तर या शेतकऱ्याने 2018 पासून तरकारीमध्ये उतरलेला आहे आणि एकदम एक्सपर्ट झालेला आहे या तरकारीमध्ये. कारण इतर शेतकऱ्यांना सुद्धा ते चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत. आणि शेतकरी मित्रांनो खरं सांगायचं तर त्यांचा जो माल आहे म्हणजे घोसावळा असेल, दोडका असेल, कारला असेल, विविध वाहनाची यांच्या शेतामध्ये तुम्हाला फळभाज्या, पालेभाज्या बघायला मिळतील. कारण प्रत्येकाची यांच्यामध्ये शेतामध्ये लागवड केलेली आहे. एक 7-8 एकरापर्यंत त्यांनी फळभाज्यांची लागवड केलेली आहे. आणि त्यांचं नियोजन आहे की आता हा प्लॉट ज्यावेळेस हार्वेस्टिंगला चालू होतो त्यावेळेस दुसऱ्या प्लॉटची लागवड केलेली असते. असं बारमाही त्यांचं कंटिन्यू लागवड चालू आहे आणि फळभाज्या चालू आहे. आणि हे जर मार्केटिंग करायचं झालं तर हे स्वतःचा माल स्वतः नेऊन मार्केटला विकतात, बाहेर एक्सपोर्ट करतात. म्हणजे पुणे, मुंबई सारख्या मेट्रो सिटीच्या ठिकाणी जाऊन ते मॉलला जाऊन थेट विक्री करतात. म्हणजे एकंदरीत कशा प्रकारे त्यांचा इथपर्यंतचा प्रवास होता. सुरुवातीला त्यांना खूप आर्थिक अडचणी सुद्धा आल्या आणि आर्थिक अडचणीमुळे त्यांना कॉलेज सुद्धा सोडावं लागलं होतं. 12वी नंतर 1च वर्ष कॉलेज केलं. त्यानंतर त्यांनी शेताकडे आपल्या आर्थिक अडचणीमुळे शेताकडे वळले आणि शेतामध्ये सुद्धा आता एकदम एक्सपर्ट झाले. एकंदरीत या युवा शेतकऱ्याचा प्रवास कसा होता आणि सर्व माहिती आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकरी राज युट्यूब चॅनलवरती. तर तुमचा परिचय करून द्या. माझं नाव बाळकृष्ण प्रभाकर खराडे, राहणार शेळगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बरं, तर कधीपासून तुम्ही तरकारीत उतरला? तरकारीमध्ये मी 2016 पासून चालू आहे काय माझ्याकडे तरकारीचं काम. बरं, कसा होता प्रवास तुमचा? मी बरेच तुमचे व्हिडिओ वगैरे पाहिले, तुम्हाला एक पुरस्कार पण भेटलेला आहे. तर कसा प्रवास होता इथपर्यंत सांगाल? सुरुवातीला मी ॲग्री बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेतलं होतं, पण घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे मला काही शिक्षण पूर्ण करता आलं नाही. त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की येऊन शेती करायची. डाळिंबाची शेती होती आमच्याकडे 5 एकर. तर त्याच्यामध्ये येऊन थोडे वर्ष काम केलं, 2-3 वर्ष. पण नंतर तेल्या किंवा अशा रोगांनी आम्हाला सतावलं. झाडं मर वगैरे व्हायला लागली. त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की भाजीपाला क्षेत्रामध्ये काम करायचं. मग भाजीपाल्यामध्ये सुरुवातीला मी भोपळ्याचं पीक निवडलं. भोपळ्यामध्ये सुरुवातीला 1.5 एकर भोपळा लावला, त्याच्यातून चांगलं उत्पन्न भेटलं. त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू कारलं, दोडका, घोसावळं ह्या पिकांकडे आम्ही वळत गेलो. बरं, आता टोटल क्षेत्र किती आहे तुमचं? टोटल सगळं 12 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये 7-8 एकर आमच्याकडे भाजीपाला क्षेत्र आहे. नेहमी असतं? हा, नेहमी बारमाही. बरोबर. किती वर्षापासून तुम्ही सालापासून चालू केले तरकारीमध्ये? 2018 पासून पहिल्यापासून, म्हणजे 2018ला पहिला प्लॉट होता माझा. तिथून आतापर्यंत कंटिन्यूस चालूच आहे भाजीपाला. म्हणजे तुम्ही घरच्या परिस्थितीमुळे तुम्ही शिक्षण निमित्त सोडावं लागलं? हा, शिक्षण निमित्त सोडायला तिथून परत डायरेक्ट शेताकडे चालू परत. बरोबर. आता तुम्ही तरकारी मधलं थोडक्यात एक्सपर्ट झालेला आहे म्हणायचं लागेल. म्हणजे भाजीपाल्यामध्ये तुम्ही भरपूर व्हरायटी वगैरे किंवा वेगवेगळ्या भाजीपाल्याची तुम्ही लागवड केली. आता शेतामध्ये काय आहे तुमच्या सध्याला? आता सध्याला घोसावळं, कारलं आणि दोडका
बरं. ह्या 3 पिकांची. आणि काकडी वगैरे आम्ही आधी 12 करत नाही, ते 8 वगैरे करतो अशा. आता सध्याला हार्वेस्टिंग आलेलं कुठलं हार्वेस्टिंग चालू असेल सध्या आता हा 1 एकरचा प्लॉट हार्वेस्टिंगला चालू आहे, ज्यात आपण बसलोय. हा गोसावळ्याचा 1 एकरचा प्लॉट आपण आता डेली हार्वेस्ट करतोय. 15-20 दिवस झाला आता डेली हार्वेस्टिंग चालू आहे आपल्या प्लॉट मधून. बरोबर. आणि दुसरं कुठलं आहे का प्लॉट म्हणजे जो आता सध्याला हार्वेस्टिंग कुठल्या स्थितीमध्ये आहे आता 2 एकराची 2-2.5 एकराची लागवड आहे. त्याच्यामध्ये 1.5 एकर कारल्याची लागवड आहे आता, 1 एकर गोसावळ्याची लागवड आहे, आणि आज आणखीन 1 अर्धा एकर गोसावळ्याची आम्ही आज लागवड करतोय. मग आता जी लागवड केलेली आहे ते आता असं वाटत नाही का तुम्ही आता उन्हाळ्यामध्येच भर उन्हाळ्यामध्ये लागवड करताय किंवा त्यामध्ये काय अडचणी वगैरे येऊ शकतात? हा, अडचणी आहेत ना, अडचणी भरपूर आहेत. हे पिकं असतानाच पूर्णपणे रिस्की पीक आहेत. ह्याच्यामध्ये पूर्ण रिस्क घेऊनच काम करायला लागते सुरुवातीपासूनच ह्याला खूप व्हायरस, नागाळी, तुटाळी या सगळ्या गोष्टी सांभाळूनच पुढे जाऊन ड्रॉपिंगचं प्रमाण ऊन वाढल्यावरती अशा सगळ्या गोष्टींना सांभाळूनच हे करावं लागते. आता सध्याला तुमचा गोसावळा चालू आहे म्हणाला, थोडस आपण ह्याच्यावरती चर्चा करूया. मग कधी लागवड केली होती आणि कुठल्या हंगामात लागवड केली पाहिजे गोसावळ्याची? हा, मी 21 डिसेंबरला केला होता. तसं आपण 12 करू शकतो, फक्त एप्रिल महिना सोडला तर. मे मध्ये आपण करू शकतो. मार्च एप्रिल फक्त 2 महिने जर आपण स्किप केले तर आपण 10 महिन्याला राहिलेल्या 10 महिन्यात कधीही करू शकतो लागवड. मार्च एप्रिल मध्ये का नाही करू शकत? मार्च एप्रिल मध्ये टेम्परेचरचं जास्ती प्रमाण असतं, 40+ टेम्परेचर राहतं. त्याच्यामुळं पहिली गोष्ट तर जर्मिनेशनला प्रॉब्लेम येतो. जर्मिनेशन झालं तरी तिथून पुढे जाऊन त्याची वाढ होत नाही पाहिजे तशी. त्याच्यावरती सकिंग पेस्टचा अटॅक जास्ती राहतो. परत फंगस पण अटॅक करते, आणि व्हायरस मुळात म्हणजे व्हायरसचा जास्त अटॅक राहतो त्या दिवसामध्ये. बरोबर. त्यामुळे ते स्किप केलेलं चांगलं त्या 2 महिन्यामध्ये. आता हे किती महिने चालणार सध्याला भाजीपाल्याचं पीक आहे? आता घोसावळ्यामध्ये जर बोलायला गेलं तर घोसावळे हे 6 महिनेपर्यंत आपण चालवू शकतो. म्हणजे पीक चालू झालं, हार्वेस्टिंग चालू झालं? हार्वेस्टिंग नाही, पूर्ण प्लॉट स्टार्ट टू एंड 6 महिन्यापर्यंत आपण शेतामध्ये ठेवू शकतो. आणि त्याची लागवड केल्यापासून किती दिवसात किंवा महिन्यात चालू होतो प्लॉट? हा, बरोबर 50 दिवसांनी पहिलं हार्वेस्टिंग भेटतं आपल्याला घोसावळ्याचं. वेलवर्गीयमध्ये शक्यतो सगळ्याच पिकांचं हे कारलं सोडलं तर बाकी 50 दिवसामध्ये हार्वेस्टिंग चालू होतात. फक्त एकमेव कारलं हे असं आहे की त्याला 2 महिन्याचा अवधी लागतो. बरोबर, जास्त दिवस 60 दिवस लागतात. आणि ते जरा जास्त दिवस पण चालतं ना? हा, कारलं पण असं 6 महिन्यापर्यंत चालू शकतं. जर आपल्या प्रॅक्टिसेस वरती राहतं, आपण किती कष्ट करतोय त्याच्यावरती, किती स्प्रे करतोय, किती खतं वगैरे देतोय, किती त्याचं न्यूट्रिशन देतोय, त्याचं स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करतोय, त्या पद्धतीवर ठरलं जातं की आपण किती दिवस चालवणार आहे आपण प्लॉट. बरोबर. आतापर्यंत 2018 पासून तुम्ही भाजीपाल्यामध्ये उतरलाय म्हणता, मग जास्तीत जास्त कुठल्या भाजीपाल्याची तुम्ही लागवड करत आला आतापर्यंत? सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा मी भोपळ्याचं एक पीक घेतलं होतं. त्यानंतर मग मला असं वाटलं की भोपळ्याचं स्टेजिंग टिकत नाही ना, आपलं तारकाठीचं, तर त्याला वाऱ्या पावसाचा जरा थोडासा धोका असतो. मग मी पहिल्यांदा ठरवलं की आता कारल्याकडे थोडंसं वळलं पाहिजे. तर मग कारल्याचं आम्ही सुरुवातीला 1 एकरचं क्षेत्र लावलं. आता 1 एकराच्या क्षेत्रामध्ये आम्हाला जवळपास पहिल्याच वर्षी काहीच एक्सपिरियन्स नव्हता, पहिलंच पीक होतं. जवळपास आम्हाला 2,30,000 रुपयाचा नुसता नफा झाला त्याच्यामध्ये. मग ते असं वाटलं की नाही का की 4 महिन्यामध्ये एवढं पैसे करून देणारं पीक दुसरं कोणतंच नाही. आणि 12 रेट असतात कारल्याला, 30च्या वरच कारलं नेहमी विकतं. तर मग आम्ही कारल्यामध्ये काम करायचं ठरवलं. सतत कारल्याचे प्लॉट मागे प्लॉट, म्हणजे आम्ही कसं सिक्वेन्सने करत गेलो. पहिला प्लॉट बंद पडायच्या आधी दुसरा प्लॉट चालू झाला पाहिजे ह्या हिशोबाने लागवडी करत गेलो. 4-4, 5-5 एकरावरती हळूहळू क्षेत्र, पहिलं अर्धाच एकर क्षेत्र होतं, हळूहळू 5-5 एकरापर्यंत क्षेत्र वाढवलं कारल्यामध्ये. सगळं क्षेत्र कारल्याकडे वळवलं. कारल्यामध्ये 10 टनापासून ते आम्हाला 25 टनापर्यंत उत्पन्न येत गेलं. बरं. जर आपण ज्यावेळेस लागवड करतो याची, तर जमिनीची निवड कशा प्रकारे केली पाहिजे? मध्यम हलकी स्वरूपाची जमीन लागते ह्याला. ह्याच्यामध्ये पाण्याचा निचरा उत्तम झाला पाहिजे, पाणी साचून नाही राहिलं पाहिजे जमिनीमध्ये. जरी तशी जमीन असली तर त्याला थोडासा स्लोपिंग वगैरे करून आपण त्याच्यामध्ये करू शकतो. जर आपण तसं ठरवलंच की ह्या शेतामध्ये आपल्याला व्हेजिटेबल्स करायचे, तर मग आपण थोडंसं स्लोपिंग वगैरे त्या जमिनीला ट्रॅक्टरच्या साहाय्याने वगैरे केलं तर पाणी एक साईडला काढून दिलं तर तशा पद्धतीचं करू शकतो. आणि थोडंसं बेड पद्धतीवर अवलंब केला तर मग बाकी सगळं करू शकतो आपण त्याच्यामध्ये. बरोबर. तर लागवड कशी केलेली आहे, म्हणजे बियातील अंतर असेल किंवा ओळीतील अंतर ठेवलेले असेल, कशा प्रकारे? ह्याचं 2 ओळीतलं अंतर 8 फूट आहे. आम्ही याला ट्रॅक्टरच्या साहाय्याने फवारणी करतो. आणि 2 बियातलं अंतर हे 2 फूट ठेवलंय. योग्य आहे का अंतर? हा, एकदम योग्य आहे. म्हणजे ओळीतील किंवा रोपातील असेल? हा, उलट ह्याच्यापेक्षा खरीप सीझन असतो ना, त्या खरीप सीझनला ह्याच्यापेक्षा जास्त स्पेसिंग ठेवलं पाहिजे. भलेही 8 फूट हे ठेवलं तरी 2 सीड मधलं अंतर हे कमीत कमी 4 फूट ते 3 फूट ठेवलं पाहिजे. जेवढी जास्ती कमी अशी हे राहील, दाटी कमी राहील, तेवढा माल जास्ती क्वालिटी निघतो. आता उन्हाळ्याचा सीझन आहे, ह्या सीझन मध्ये कसं आहे की थोडं प्लांट पॉप्युलेशन थोडंसं जास्ती बसवलेलं चांगलं राहतं. कारण व्हायरस सारखे रोग किंवा असे थोडेफार विल्टो सारखे रोग हे थोडंसं त्रास देतात असतं या वातावरणात. मग त्यामुळे थोडंसं
दाट आम्ही घन पद्धतीनं थोडी लागवड करतो ह्या सीझन मध्ये. मग सुरुवातीला ह्याची लागवड करायच्या आधी जमिनीची मशागत कशा प्रकारे केली सांगाल का मला? हा, मशागत नेहमीप्रमाणे आपण नांगरणी वगैरे केली, त्याच्यानंतर आपण रोटावेटर चालवून घेतला, त्याच्यानंतर आपण पॉवर टिलरच्या सहाय्याने बेड आधी प्रॉपर शेणखत घातलं आणि त्याच्यानंतर पॉवर टिलरच्या सहाय्याने बेड तयार करून घेतले. आणि त्या बेड मध्ये कुठलं बेसल डोस किंवा शेण म्हणजे कोंबड खत वगैरे काय असं टाकलं? हा, पूर्ण शेणखत घातलं होतं. आपल्या सीझन वाईज राहतं. थंडी असेल तर थंडीच्या सीझनला आपण कोंबड खत प्रेफर करतो आणि उन्हाळ्याच्या सीझनला आपण शेणखत हा गांडूळ खत असं प्रेफर करतो. आणि त्यानंतर मल्चिंग तुम्ही हातरून पेपर हातरून त्यानंतर बिया वगैरे. ह्याच्यामध्ये एक सांगायचा मुद्दा असा आहे सर की घाई गडबडीचं हे होत नाही. जर आपण जरी सीड आपलं हे झालं असेल तयार, जरी शेत तयार जरी झालं असेल तरी त्याला थोडासा अवधी दिला पाहिजे. जमीन ओलावा करून घेऊन त्याच्यावरती मल्चिंग टाकून घेतल्यानंतर ऍटलिस्ट 3 ते 4 दिवस आपण मल्चिंगला प्रॉपर उन्हामध्ये तापून दिला पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतं की जसं कुकरमध्ये वाफ तयार होती तशी ह्याच्यामध्ये मल्चिंगच्या खाली वाफ तयार होते. त्याच्यामुळं बुरशीजन्य आजार जे आहेत पुढे जाऊन होणारे, विल्टिंगच्या जे समस्या आहेत ते आपल्याला भेटत नाहीत. पुढे जाऊन आपण 3-4 दिवस तसं तापून दिलं तर त्याच्यानंतर आपण होल करून त्याला पाणी सोडून मग त्याच्यानंतरच आपण सीड सोईंग वगैरे केलं पाहिजे. 3-4 दिवसानंतर सोईंग केलं पाहिजे. कारण काय होतं की त्यावेळीमध्ये खूप उष्णता तयार होते त्या कागदाखाली आणि त्या उष्णतेमुळं पूर्ण तिथले बुरशीजन्य आजार जे आहेत ते पूर्णपणे आपण जसं उन्हाळ्यामध्ये शेत नांगरून टाकतो त्या पद्धतीचे त्यापेक्षा पण भारी म्हटलं तरी ते काम करून टाकतं आपलं शेतामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या वेळेस बिया लावायच्या आहेत मल्चिंग हातरल्यानंतर 3-4 दिवसांनी थांबलं पाहिजे. 3-4 दिवस थांबून त्यानंतर बिया वगैरे लावले पाहिजे. एक दिवस होल करून एक दिवस पाणी देऊन त्या होल मधून पहिली सगळी वाफ बाहेर निघाली पाहिजे जी की उष्ण वाफ आहे. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सीड सोईंग केलं पाहिजे. किती आता ही मल्चिंग आहे ती किती मायक्रॉनचा वापरतो? हे आपण 25 मायक्रॉन वापरतो मोस्टली. बरं, मग हे ह्याच्यापेक्षा कमी पण मायक्रॉनचे असतात मार्केटमध्ये किंवा जास्त असतात, मग तुम्ही हेच का वापरतास काय? ह्याच्यामध्ये आपले ह्याची जाडी थिकनेस ह्याची थोडी जास्ती असल्यामुळं इथं उष्णता आतमध्ये पास होण्यास हे होतं. एक तर उष्णता पास होत नाही आणि तिथं मुळ्यांना जास्ती सावली राहिल्यामुळं तिथं मुळ्यांचा जारवा वगैरे चांगला राहतो. उष्णता आतमध्ये पास झाली की तिथल्या जारवा म्हणजे जी मुळ्यांची जारवा आहे तो डॅमेज केला जातो. बरेच शेतकरी हलकं वापरते त्यामुळे काय तोटा होतो? 100% तोटा होतोच. उन्हाळ्यामध्ये तर हलका वापरूच नाही असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये थिकनेस जास्तीत जास्त बघून घेतला पाहिजे. जेवढा जाड असेल तेवढा चांगलं. कारण आपण UV रेज ज्या म्हणतो अल्ट्राव्हायोलेट रेज सूर्यापासून आलेल्या त्या डायरेक्ट जमिनीवरती तिथं मुळ्यांवरती नाही पडल्या गेल्या पाहिजे. तिथं जर पडल्या गेल्या तर त्या मुळ्यांना ते डायरेक्ट डॅमेज करते. मग ते पुढे जाऊन पीक त्याच पद्धतीनं जसं आपल्याला प्रोडक्शन पाहिजे त्या पद्धतीनं भेटत जात नाही. आता कमीत कमी 25 मायक्रॉन पासून तर पुढे वापरलंच पाहिजे उन्हाळ्यामध्ये तरी साधारणतः. परत आपण 20 मायक्रॉन खरीपात वगैरे चालतोय पण ह्या सीझनला कमीत कमी असं पाहिजे. तर गोसावळ्यामध्ये लागवड करताना तर की व्हरायटी किंवा वाण कुठला निवडला पाहिजे शेतकऱ्याने? तुमचा कुठला आहे सध्याला? हा आता जो मी लागवड केलेला आहे तो हा इंजा झाडेन कंपनीचा 56 नंबर म्हणून एक व्हरायटी येते. ती लॉंग सेगमेंट मध्ये आहे. तिचा डार्क ग्रीन कलर आहे. ती आम्ही व्हरायटी आता ह्या ह्याच्यामध्ये लावलेली आहे. तर मार्केटमध्ये हे चालतं का सध्याला? म्हणजे मागणी जास्त आहे का ह्या व्हरायटीला? ह्याचं काय होतंय की ह्या डार्क ग्रीन असल्यामुळं हा घोसावळ्याचं कसं राहतं की थोडंसं हार्वेस्टिंग केल्यानंतर जर घासला माल एकाला एक तर तो काळा पडण्याचे जास्त चान्सेस राहतात. मग त्याच्यामुळे ह्याचा ऍक्च्युअल असतानाच कलर काळा असल्यामुळं थोडासा डार्क ग्रीन असल्यामुळं जरी थोडासा घासला तरी तो ओळखू येत नाही. त्याच्यामुळे लांबच्या पल्ल्यासाठी आता मुंबईच्या वाशी मार्केटला वगैरे जर न्यायचं झालं तरी त्या मार्केटपर्यंत हा व्यवस्थित जाऊ शकतो. गोसावळ्यामध्ये शक्यतो बाहेरच एक्सपोर्ट केला जातो, सो लोकलला चालत नाही जास्त आहे का नाही? हा, इथं गावाकडे नाही खात जात ह्याला कोणी जास्त. इथं लय असं सिटी लेवलला खाल्लं जातं. मुंबई मेट्रो सिटी मध्ये जातो जास्त प्रमाणात. मग शक्यतो हा वाण परवडतं का? म्हणजे शेतकऱ्यांना जर सर्वसामान्य शेतकऱ्यांना लागवड करायची म्हटलं तर किती क्षेत्रापासून लागवड केली पाहिजे शेतकऱ्यांनी सुरुवात करताना? ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार, पण ऍटलिस्ट मी म्हणतो सुरुवातीला 20 गुंठ्यापासून सुरुवात करायला काही अडचण नाही. 20 गुंठ्यात सुरुवात करत असाल तरी चालेल. 20 गुंठ्यापासून चालेल. बरोबर. आता तुम्ही जो वाण सांगितला आता तर तो वाण सध्याला अवरेजचा विचार केला तर परवडतंय म्हणता तुम्ही? हा, परवडतंय. बरं, तर लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये ह्याला काही ड्रिचिंगद्वारे किंवा म्हणजे लिक्विड्स वगैरे कशा प्रमाणात असतात सुरुवातीला? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सर. सुरुवातीला लोक लागवड करतात आणि काही दिवसांनी विचारतात की आम्ही काहीच केलं नाही, लागवड करून सोडली. व्हायरस आल्यानंतर विचार करतात की अरे विचार कसा आला, व्हायरस वगैरे कसा आला. तर सगळ्यात पहिल्यांदा की ज्याच्यानं पहिल्यांदा झाड 3-4 पानाच्या अवस्थेत असतं त्यावेळेस पहिली ह्याला आळवणी गेली पाहिजे ह्युमिक आणि 19-19 ची. त्याच्यानंतर दुसरी एक ड्रिचिंग आहे की त्याच्यामध्ये आपण 1261 आणि मॅग्नेशियमची एक ड्रिचिंग दुसरी घेऊ शकतो. आणि एक बुरशीनाशकाची म्हणून एक रोको
आणि ॲक्ट्रा वगैरे त्या लेवलचे एक ड्रिचिंग करू शकतो. आणि चौथी एक ड्रिचिंग खूप महत्वाची आहे ह्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये ॲडमायर आणि मेटॅलिक झिल्पा त्या दोन्हीचं ड्रिचिंग एकत्र केलं तर व्हायरस सारख्या येणाऱ्या पुढे येणाऱ्या रोगांना आळा घातला जातो तिथेच. बरं, आता हे जे तुम्ही ड्रिचिंग म्हणजे जे औषध सांगितले तर ते किती दिवसामध्ये सुरुवातीच्या तुम्ही म्हटलं 3-4 पानाची स्टेज असते, पहिली स्टेज 3-4 पानाची तर पाहिजे. तिथून किती दिवसाच्या अंतरावरती हे तुम्ही आळवणी केली? दर 2 दिवसांनी आपण ह्याला एक ड्रिंचिंग केली तरी चालून जाते. जे तुम्ही सांगितलं होतं हा. त्याच आळवणी करतो तुम्ही? हा. म्हणजे किती दिवसाच्या अंतरात करतो? 2 दिवसाच्या फरकाने करायची. पहिली आळवणी 19 होमिकची झाली, त्याच्यानंतर 2 दिवसाचा गॅप ठेवायचा, त्याच्यानंतर एक 12-61 आणि मॅग्नेशियमची एक ड्रिचिंग देऊन टाकायची. त्याच्यानंतर एक बुरशीनाशक म्हणून 2 दिवसाचा गॅप हा परत 2 दिवसांनी गॅप ठेवून एक विल्टिंग होऊ नये, झाडाची मर होऊ नये त्याच्यामुळं एक रोको सारखी किंवा 22-3 सारखी एक आणि त्याच्याबरोबर एखादं ॲक्ट्रा किंवा ॲडमायर सारखं एखादं चालून जाईल. खालून एक सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड पण गेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक महत्वाची आहे जी व्हायरससाठी पूर्ण प्रतिबंध करू शकते, त्याच्यामध्ये एक ॲडमायर एक 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम किंवा 0.25 पण घेतलं तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये मेटॅलिक झिल पावडर एक 250 ग्रॅम एका बॅलरसाठी ते एक ड्रिंचिंग करून घ्यायचे, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हायरसला आपण आताच आळा घालू शकतो. बरं, आता ह्याच्यावरती सगळ्यात जास्त व्हायरस कुठला येऊ शकतो? ह्याच्यावरती 2 प्रकारचे व्हायरस आहेत. एक तर CMV व्हायरस, त्याला आपण कुकुंबर मोजॅक व्हायरस म्हणतो, आणि दुसरं एक आपल्या लोकल भाषेमध्ये त्याला चुरडा मुरडा व्हायरस असं म्हणलं जातं, किंवा बोकड्या रोग, एकदम पूर्ण बोकड्या रोग असं झाड पूर्ण आकसलं जातं. अशा प्रकारचे एक 2 व्हायरस ह्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये जास्तीत प्रसार होतो तो CMVचा होतो, ज्याला पांढरी माशी, फिड्स एसिड हे जे सकिंग पेस्ट आहेत त्या कारणीभूत असतात. त्याच्यामुळे ते इकडून तिकडे ट्रान्सफर होऊ शकतात. हे सुरुवातीच्या काळातच ह्याची आळवणी घ्यावं लागतं? आळवण्या पहिल्याच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये घ्यायच्या, आणि पुढे जाऊन थोड्याफार सकिंग पेस्ट वरती आपल्याला पेस्टिसाइड पण टाकावे लागतात. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपण पहिल्यांदा स्टिकी पेपर, अशा पद्धतीचे स्टिकी पेपर वगैरे जे निळे पिवळे सापळे भेटतात ते लावले तर त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं काम होऊन जातं स्टिकी. बरोबर. ज्यावेळेस ह्याला घोसवळ्यामध्ये ज्यावेळेस ह्याला सेटिंग व्हायला चालू होतं त्यावेळेस कुठली काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारे घेतली पाहिजे, किंवा ह्याला कुठल्या रासायनिक खतं किंवा आळवणी वगैरे काय असतात का याला? सुरुवातीला ह्याची वाढ महत्वाची आहे. त्याच्यामध्ये काही हार्मोन्स पण आपण वापरतो. त्याच्यामध्ये प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणतात त्यांना. तर त्याच्यामध्ये थोडेसे हार्मोन्स म्हणजे इसाबियन सारखे किंवा ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिडचं प्रमाण जास्ती प्रमाणात आहे तशा पद्धतीचे जर दिले तर त्याची वाढ उभी न होता थोडे फुटवे वगैरे त्या टाइप मध्ये पण होते. बरं, ते कुठल्या स्टेजला वापरलं पाहिजे आणि किती प्रमाणात वापरलं पाहिजे? तुम्ही हार्मोन्स जे म्हटलं होतं तर ते कुठल्या स्टेजला आणि किती प्रमाणात वापरलं? साधारणतः 20 दिवसानंतर आपण याला हार्मोनची ट्रीटमेंट चालू करू शकतो. सोईंग नंतर 20-21 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर आपण त्याला पहिली हार्मोनची ट्रीटमेंट देऊ शकतो. याच्यामध्ये इसाबियनचं वगैरे आपण प्रॉपर वापर करू शकतो. त्याच्यामध्ये एखादा आपलं NPK ग्रेड घेऊ शकतो ते हार्मोन. मग ह्याची फवारणी असते का ड्रिपद्वारे सोडलं जाते? ह्याला सुरुवातीला ड्रिंचिंगच चालेल आणि नंतर मग ड्रिपनं दिलं तरी चालेल. 20-25 दिवसाच्या पुढे प्लॉट जसा डेव्हलप झालाय त्या पद्धतीनं आपण ड्रिपची पण खतं चालू करू शकतो नंतर. तर खताचा प्रश्न चालू आहे म्हणल्यानंतर ज्यावेळेस एकराला साधारण शेणखत किती वापरतो तुम्ही? शेणखत साधारणतः 2 ट्रॉल्या आपण कुजलेलं प्रॉपर शेणखत वापरतो. गांडूळ खत कोंबड खत वापरायचं असेल तर एक 100 बॅग आपण कोंबड खताची वापरतो. मग ह्याला सेंद्रिय खत वगैरे कुठले वापरतात? सेंद्रिय खतामध्ये जास्ती करून स्लरीचा वगैरे वापर राहतो आमच्याकडे. याच्यामध्ये स्लरी सोडता याला? स्लरी चालू आहे. स्लरीमध्ये आपण NPKच्या कॉन्सोच्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्याची एक स्लरी देतो. त्याच्यामध्ये नंतर आपण जीवामृत म्हणतो त्या प्रकारची एक स्लरी देतो. ह्या 2 स्लऱ्या कंटिन्युअसली चालू असतात. बरोबर. तर त्यानंतर ज्यावेळेस कळीनंतर जे फळ अवस्थेमध्ये आलेलं असतंय तर मग त्यानंतर ह्याला चकाकी किंवा ह्याची ग्रोथ होण्यासाठी काय औषध वगैरे असतात का? काही गरज लागत नाही त्याची? असतात. जसं आता न्यूट्रिशन जसं आपण करेल ना तसं त्याची क्वालिटी मेंटेन होते. आता जर आपल्याला कॅनॉपी वगैरे फळांची आणि पानांची चांगली पाहिजे असेल, किपिंग क्वालिटी चांगली पाहिजे असेल फळांची तर आपल्याला फेरसचा यूज करावा लागतो. मॅग्नेशियमचा वापर, झिंक, बोरॉन वगैरे सगळ्याच मायक्रोन्यूट्रिएंट्सचा वापर आपल्याला प्रॉपरली करावा लागतो. त्याच्यामध्ये डिफिशियंट जे दिसेल ते पहिलं आधी पूर्ण करावं लागतं जे प्लॉटमध्ये. आता 45 दिवसानंतर तुमचा आता प्लॉट चालू झालेला आहे, हार्वेस्टिंग सध्याला चालू आहे. आता चालून साधारण किती माल निघलेला आहे आता तुमचा टोटल? आता जवळपास 3-4 टनापर्यंत पोहोचलोय. आता जस्ट 15 दिवस तर झाला हार्वेस्टिंग चालू होऊन. 15 दिवस? 15 दिवस. अजून हा प्लॉट जवळपास 3 महिने चालेल. बरोबर. मग ह्याच्यामध्ये शेवटपर्यंत माझी अपेक्षा 15 ते 20 टनापर्यंत आहे. 15 ते 20 टनापर्यंत. आता किती दिवसाला तोडा चालू आहे साधारण? हा रोज चालू आहे तोडा.
रोज हा रोज तोडतोय. म्हणजे काय एक दिवस गॅप आहे का नाही, रोज रोज कंटिन्यू? रोज तोडतोय. एका एकराचे हार्वेस्टिंग एका दिवसात होत नसेल मला वाटतं. नाही करतोय आम्ही, लेबर वाढवून घेतलेत आणि करतोय. काय होतंय की जास्ती एक दिवस करायला गेलं की मालाची साईज जाड होती आणि मग ती मार्केटमध्ये चालत नाही. अच्छा, मग रोजच्या रोज एकरातली एका दिवसत तुम्हाला हार्वेस्टिंग करावीच लागते. बरं रोज किती माल निघतोय मला साधारण? 350-400 किलो पर्यंत निघतोय पर डे एका एकरात. एका एकरामध्ये. हार्वेस्टिंगला रोजच्या हार्वेस्टिंगला साधारण लेबर किती लागते? 8 ते 10 लेबर असते. आम्ही घरचे 3 जण सोडले तर बाहेरचे 7 जण असे लेबर असतात सकाळी. मग दिवसभर तुमची हार्वेस्टिंग चालू असते का नाही, दुपार? सकाळी हार्वेस्टिंग चालू करतो 7 वाजता, 9:30 पर्यंत हार्वेस्टिंग होऊन जाते. होते तेवढे? हा, होते. तेवढ्या टायमिंग मध्ये लेबर वाढवून घेतल्यामुळे होऊन जाते. तर आता सध्या ह्या प्लॉट मध्ये आता फुलं वगैरे दिसतात, तर ह्यासाठी ह्यामध्ये माशांची वगैरे गरज असते का यामध्ये? मधमाशांची खूप गरज आहे ह्याच्यामध्ये, कारण ह्याला मधमाशीशिवाय पॉलिनेशन होत नाही ह्याचं जास्ती. ह्याच्यामध्ये मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर, आपण जसं बघतोय की हा मेल आहे आणि जसं फिमेल फ्लावर ह्याचं पॉलिनेशन हा असताना खाली असतात मेल फ्लावर आणि फिमेल वरच्या साईडला असतात, त्याच्यामुळे ह्याचं पॉलिनेशन होत नाही वरती जाऊन. मग त्याच्यासाठी ह्याला मधमाशीची खूप मोठी गरज पडते. त्याच्यामुळे मग मी थंडीच्या काळामध्ये जरा मधमाशी येत नव्हती प्लॉटमध्ये, तर त्यावेळी मी एक विकतच्या माशा ज्या आपण आफ्रिकन माशा म्हणतो त्या माशांची एक पेटी आणून प्लॉटमध्ये ठेवली. त्यानंतर खूप सारं भरमसाठ प्रमाणात सेटिंग वगैरे दिसायला लागलं प्लॉटमध्ये. म्हणजे तुम्हाला घोसावळ्याची लागवड करायची म्हटल्यानंतर मधमाशीची पाहिजेच लागतेच. मधमाशी वेलवर्गीयमध्ये प्रॉपर लागतेच. कुठलाही करा तुम्ही, कारलं, दोडकं, घोसावळ, ह्याच्यामध्ये नर मेल फिमेल असतात. ह्यांचं पॉलिनेशन प्रॉपर होत नाही. लोक म्हणतात की माझी कळी का जळते, लोक मला फोन करून विचारतात की सर कळी जळाली, असं झालं, इतकी भरपूर कळी लागली आहे पण कळी जळतीये. तर ते कळी जाळण्याची 2-3 कारण आहेत. एक तर मधमाशीचं पॉलिनेशन नाही झाल्यामुळं, दुसरी गोष्ट स्ट्रेस, वॉटर स्ट्रेस असतोय, न्यूट्रिशनचा स्ट्रेस असतोय. वॉटर स्ट्रेस म्हणजे काय नेमकं? पाण्याचं, जिथं वॉटर मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. इथं समजा आता आपण आपला माल चालू व्हायच्या परिस्थितीत आहे प्लॉट आपला, आणि समजा इलेक्ट्रिसिटीचा काही प्रॉब्लेमच झाला, तर आपण 2 दिवस पाणी नाही पडलं प्लॉटला किंवा काय झालं प्रॉब्लेम झाला, पाणी नाही पडलं, तर ते झाड स्ट्रेसमध्ये जातं. मग त्याच्यामुळे ते काय करतं की फक्त मेल प्रोड्यूस करतं, फिमेल फ्लावर ते तिथं प्रोड्यूस करत नाही. मग फिमेल फ्लावर कमी राहिलात. मग त्यामुळे लोक म्हणतात की सर माझ्यात फुलं भरपूर येतात पण सगळं ड्रॉपिंगच होऊन जाते. ऍक्च्युली ते नर होत पण नाही ना सेटिंग, ते असं पण ड्रॉपिंग होऊनच जाणार आहे. तुम्ही फिमेल आणि मेल मधला वेलवर्गीयमध्ये फरक पण कळला पाहिजे, मेल कशा पद्धतीचा असतो, फिमेल कशा पद्धतीचा असतो. ह्यामध्ये म्हणलं की मेलचं जे फुलं असतात ते खाली असतं, फिमेल असतं ती वरती साईडला, सेटिंग वरती सगळं होतं, माल वगैरे तिथं लागतो आणि खाली माल वगैरे लागत नाही त्या ठिकाणी. ऍक्च्युली जसं मक्यामध्ये असतं की मक्याचा तुरावरती असतो आणि कणीस खालच्या साईडला असतं, त्याच्यामुळे वरून प्रारंभ पडला तरी तो कणसावरती पडतो आणि तो पॉलन होऊन जातो, सेट होऊन जातं. पण ह्याच्यामध्ये असं नाही, ह्याचं उलट आहे. हे खाली असते मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर वरती असतं, त्याच्यामुळे ह्याला मधमाशीची खूप गरज पडते. पॉलिनेशन होतच नाही त्याच्याशिवाय. त्यासाठी मधमाशी आवश्यक. न्यूट्रिशनचा स्ट्रेस म्हणजे काय त्यामध्ये? न्यूट्रिशनचा स्ट्रेस म्हणजे काय राहतं की आता समजा आपण सगळं व्यवस्थित केलंय, त्याच्यामध्ये खतं पाणी भरपूर घातलेत, सगळं दिलंय, पण सेटिंगच्या अवस्थेमध्ये ह्याला हे खूप खादाड पीक आहे, ह्याला खूप खायला लागतं. कारल्या दोडक्यामध्ये सगळ्यात जास्त खादाड ही तिन्ही पिकं पण आहेत, काकडी वगैरे, वेलवर्गीमध्ये खूप खादाड पीक आहे. ह्याला आपण बेडमध्ये खूप खायला घालायला लागतं नाही का. ज्याच्यामध्ये जर आपण सेटिंगच्या अवस्थेमध्ये जर आपला प्लॉट असेल तर आपल्याला फॉस्फरस लेवल खूप मेंटेन करणं गरजेची पडते प्लॉटमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशियमची जास्ती गरज पडते. त्यामध्ये आपण मग फॉस्फरस जे ग्रेड आहेत ते आपण व्यवस्थित यूज केलं पाहिजे. जर फॉस्फरस लेवल कमी पडलं तर ते ड्रॉपिंग होऊन जातं, तिथं तो न्यूट्रिशनचा स्ट्रेस येतो. त्याच्यानंतर मग ते सेटिंग होत नाही. आता झाडाची ताकद आहे 4 फळं सेट करण्याची, आणि जर त्याला फॉस्फरस लेवल नाही दिली तर ती 4 नाही करू शकत. तिथं ते एकच करणार आणि ते बाकीचे 3 ड्रॉप करून सोडणार. तेवढी ताकद नाही ना, त्याचं पहिलं फळ तुटल्याशिवाय ते दुसरं सेट नाही करणार मग. अच्छा, तर हे मेजर प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. तर मधमाशीचा खूप मोठा रोल आहे. मधमाशीचा खूप मोठा रोल आहे आणि वातावरणातल्या बदलाचा एक स्ट्रेस असतो, त्याला आपण एन्व्हायरमेंटचा स्ट्रेस म्हणतो. तो स्ट्रेस अशा पद्धतीचा असतो की समजा आज मार्च चालू झालाय, आता वातावरण 39 पर्यंत तापमान झालेलं आहे सध्या. आता थंडी होती, मागच्या 15 दिवसापूर्वी तापमान होतं 29, 30, 31 पर्यंत होतं. आज अचानक 39 पर्यंत तापमान आलंय वगैरे. मग जो 8-9 डिग्री सेल्सिअसची जी तफावत आली ह्या वातावरणाच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये काय होतं की
मी फिमेल फ्लावरची संख्या घटली जाते ह्या वातावरणात. मग ह्याच्यासाठी हार्मोनची ट्रीटमेंट आपल्याला गरजेची असते. आपण वातावरणाला तर कंट्रोल नाही करू शकत, बरोबर. पण आपण प्लांटला कंट्रोल करू शकतो. प्लांट कशा पद्धतीनं वर्क करायचं हे आपण ठरवू शकतो. त्याच्यामध्ये हार्मोनची ट्रीटमेंट केली जाते. ज्यावेळी असं वातावरणात अचानक बदल होतो त्यावेळी झाड फक्त रिप्रोडक्शन थांबवून वाढीकडे जातं. वाढीकडे गेल्यानंतर त्याच्यामध्ये विगर वाढते. विगर वाढल्यानंतर झाड पूर्ण शेंड्याकडे ताकद जातं, म्हणजे पूर्ण शेंडाच पळतो त्याचा. आपण जसं म्हणतो की तगाराव गेलं जास्ती किंवा जास्ती पळाली माझी बाग, त्याच्यामध्ये काय होतं की रिप्रोडक्शनची थांबली जाते आणि शेंडा जास्ती पळाला जातो. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला कल्टार, लिओसिन किंवा टाबोली सारखे जे हार्मोन्स आहेत त्याचा प्रॉपर यूज करून, म्हणजे त्याचा अतिरेक पण नाही झाला पाहिजे आणि त्याचं हे पण नाही झालं, कमी पण झालं नाही पाहिजे, ते एकदम मेंटेन करून. काही लोकांना हाव वाढते की नाही का एवढंसं वापरलंय मला एवढा रिझल्ट पडलाय, मग जास्त वापरलं तर काय होईल, मग ते जास्त वापरायला कडे जातात. मग त्याचा साईड इफेक्ट पण तसा आहे. हार्मोनचा जसा इनबॅलन्स होतो माणसाच्या शरीरामध्ये तसा प्लांट मध्ये पण होतो. मग प्लांटचा तिथं माणसाच्या मध्ये आपण स्टेबिलिटी आणू शकतो, पण प्लांट मध्ये ते डिस्ट्रॉइज करून टाकतो प्लांट पूर्ण. असे हार्मोनचा यूज करताना पूर्ण पीपीएम मध्येच त्याचं हे करून करावं लागतो. आता सध्याला हे जो आता तुम्ही गोसावळे लावलेला आहे त्यामध्ये मार्केटिंग कसं आहे सध्याला? मार्केटिंग कुठे करता त्याचं तुम्ही? ह्याचं मार्केटिंग आम्ही पुण्यामध्ये करतोय. पुण्यामध्ये किसान मॉलला वगैरे माल जातो आपला. परत हडपसरला एक मार्केट आहे, त्या मार्केटला आपण बॉक्स पॅकिंग करून माल विकतो. म्हणजे तुम्ही स्वतः विकता का व्यापाऱ्यातर्फे? स्वतः विकतो आम्ही. एकही दलाल किंवा आडती ही मध्ये नाही लावलेला, आम्ही स्वतःच मार्केटिंग करतोय सगळ्याच. स्वतःचा माल, स्वतःचं वाहन आणि तुम्ही स्वतःच घेऊन जातो आणि स्वतःचं मार्केटिंग आहे सगळं. बरोबर. फक्त हे असंच नाही, कारल्या दोडक्यामध्ये 1-1 टनापर्यंत माल विकायची आमची ही झालेली आहे तिथं. बरं. तुम्ही आता सध्याला गोसावळ म्हणजे जेवढं तुमचं किती रोजचं असतं 500-600 किलो काहीतरी असतं तेवढं रोजचं घेऊन जातो? रोजच्या रोज चालू असतो. बरं. आता सध्याला तुमच्या प्लॉट मध्ये कारलं किंवा ककडे असेल, दोडका असेल किंवा हे तिन्ही पण तुम्ही सोबत घेऊन जाता एका टाइमिंग? बरोबर. आणि सगळं डायरेक्ट तुम्ही मॉलशी कॉन्टॅक्ट करून मॉललाच तुम्ही डायरेक्ट विक्री करता? थेट विक्री डायरेक्ट मॉलमध्ये जो काही आहे तो मॉलमध्ये पण जातो. बॉक्स पॅकिंग आपण ग्रेडिंग खूप छान करतो. ह्या मालाचं ग्रेडिंग खूप आहे. याच्यामध्ये बदला मालाचं, रिजेक्शन मालाचं ग्रेडिंग करतो आणि लोकल मार्केटला ते विकतो. आणि जे चांगला माल आहे तो मॉलला किंवा चांगल्या व्यापाऱ्यांना वगैरे ज्यांना गरज आहे त्याची त्यांना आपण तो विकतो. बरं. म्हणजे लोकलला द्यायची भानगड बदल्यात निघतोय तेवढाच लोकलला जाते तुमचा. सध्याला आता हे झालं तुम्ही डायरेक्ट करता त्यामुळे तुम्हाला ठीक आहे, परवडतंय. पण इतर शेतकरी, प्रत्येक शेतकरी हे करू शकत नाही. तर मग इतर शेतकऱ्यांनी ज्यावेळेस हे लागवड करतील तर कमीत कमी किती दरापर्यंत हे शेतकऱ्यांना परवडू शकतं साधारण? ह्याचा दर आहे ना ऍटलिस्ट मला वाटतं की 25 रुपयाच्या वरून तरी पाहिजे. 25 रुपयापासून वरती पाहिजे, कारण ह्याची प्रोडक्शन कॉस्टच आपल्याला 10 रुपये पर केजी पडते. बरोबर. ह्याचा साधारणतः खर्चच एकरी 1 ते 1.5 लाख रुपये आहे. आपण 10 टन जर यील्ड धरलं तरी आपल्याला 15 रुपये पर केजी खर्च येतो. म्हणजे आपण जास्तीत जास्त यील्ड काढायचा प्रयत्न करतो. 15 टनापर्यंत आपण रीच करतोच प्रत्येक प्लॉट मध्ये. आपलं टार्गेटच असते की 15 ते 20 टनापर्यंत आपण कसं तरी जावं, तिथपर्यंत आपण जातोच. पण जर नवीन असतील शेतकरी आणि काही अडचणी आल्या तर त्यांना तेवढं उत्पादन निघत नाही, तर मग त्यांची प्रोडक्शन कॉस्ट वाढली जाते. आणि काय होतं की काही वेळी औषधांची माहिती नसते किंवा प्रॅक्टिसेस काय करायच्यात लोकांना माहित नसतं. मग काय करतात, सरळ दुकानदाराकडे जाऊन विचारतात की माझं असं झालंय, काय करू मी? तर मग ते दुकानदार त्याच्यावरती जे लागत नाही ते पण घेऊन टाक, हे होते ह्याने होतं. त्यांना डायरेक्ट प्रॅक्टिकल नॉलेज नसल्यामुळे जेवढं त्यांना माहिती तेवढं ते सांगतात. हिथं हार्मोन्सने पण काही गोष्टी कंट्रोल करता येतात, पण तिथं वेगळ्याच काहीतरी टॉनिकची गरज नसताना मारतो औषध वगैरे. तर तिथं खर्च वाढतो, मग प्रोडक्शन कॉस्ट वाढते. साधारण एकरी किती खर्च येते म्हटलं याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत? ह्याची तारकाठी जर घरची असेल तर मग 1 लाखापर्यंत खर्च येतो ह्याला. आणि जर तारकाठी वगैरे गरजे नसेल तर म्हणजे बिया असेल किंवा तारकाठी असेल तर साधारण किती? सगळा जर खर्च शेवटपर्यंत ट्रान्सपोर्ट सुद्धा जर काढला, पूर्ण ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं धरून काढला तर 2 लाख रुपये पर एकरला खर्च येतो. आता तुम्हाला ह्यातून किती अपेक्षित उत्पन्न आहे एवढ्यापर्यंत? दर काय कोणाला निश्चित नाही. आता सध्याला मार्केट काय चालू आहे सांगा? सध्या 40 ते 45 रुपये मार्केट चालू आहे. चांगलं आहे मार्केट. मार्केट नंबर मार्केट आहे. 60 रुपयापासून चालू केलं तर विकायला आपण. बरोबर. तर आता इथून पुढे मार्केट जरा चांगलं जाईल, कारण उन्हाळ्यामुळे मालाची सेटिंग वगैरे होत नाही किंवा माल तेवढं वाढत नाही, वेलाची वाढ होत नाही वगैरे. पण ठीक आहे, एकापर्यंत 25 रुपयाच्या वरती शेतकऱ्यांना सर्वसामान्य परवडते. त्याच्या खाली आलं तर मग नाही, मग ते रेट म्हणजे आता सध्याला रेटचं काय कोणाच्या हातात नसतं. पण शेतकऱ्यांनी लागवड करताना थोडस विचार करून कुठल्या हंगामात लागवड केली पाहिजे साधारण तुमचा अनुभव सांगायचा झाला तर? खरीपात पण चालते
शक्यतो जर क्वालिटी प्रोडक्शन काढायचं असेल तर आपलं रब्बी सीझन मध्ये जसं की डिसेंबर जानेवारी मध्ये लागवड करणं योग्य राहतं. त्याच्यानंतर काय होतं की पावसाळ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम असा तयार होतो की ह्याला ही खूप सेन्सिटिव्ह आहे कळी. ह्याची जी फिमेल आहे ती खूप सेन्सिटिव्ह आहे. थोडासा जरी वातावरणाचा चेंज झाला तरी ती सहन करत नाही, डायरेक्ट ड्रॉप होऊन जाते. पावसाळ्यात पण अडचणी येत असेल हा खूप अडचण आहे ह्याच्यामध्ये. मेजर पावसाळ्यामध्ये डावणी भुरी हा रोग खूप मोठा सतावतो. पावसाळ्यात फुलगळ वगैरे होते का यामध्ये? हा होते ना, फुलगळ होते. त्यावेळी काय होतं की प्रॉब्लेम हा असा असतो की मधमाशी फिरत नाही पावसाळ्यामध्ये मधमाशी फिरत नाही. मधमाशी नाही फिरल्यामुळे पॉलिनेशन कमी राहतं, मग त्यामुळे इल्ड कमी राहतं. ह्या दिवसामध्ये मधमाशी भरपूर राहते, त्यामुळे ह्या दिवसामध्ये लावायला थोडस उत्पादन कमी मिळेल पण तुम्हाला दर पण सापडेल आणि माल पण तुमच्या अपेक्षित जेवढे आहे तेवढं तर राहील तेवढे. पण पावसाळ्यात ड्रॉपिंग पण होतं पण माल वेल वाढ होते आणि माल पण जास्त विगर खूप जास्ती प्रमाणामध्ये विगर जे आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ती जास्ती वाढली जाते, कारण हवेतच नायट्रोजन जास्त आहे आणि ते पावसाळ्यात पाऊस पडला की तो नायट्रोजन सगळ्या जमिनीवरती पडतो आणि त्याच्यामुळे पूर्ण झाड ह्याच्यावरच वाढतं, पूर्ण व्हेजिटेटिव्ह ग्रोथच गेली जाते प्लांट. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन वगैरे करता का? जर एखाद्या शेतकऱ्याला लागवड करायची असेल तर त्यांना तुम्ही थोडक्यात मार्गदर्शन वगैरे करता किंवा कराल का? हा, मी मार्गदर्शन करतोच आहे, सध्या पण चालूच आहे माझं मार्गदर्शन करायला. ज्यांना वाटतं की बाबा खरंच गरज आहे, विचारलं पाहिजे, तर ते लोक मला व्हॉट्सअपला वगैरे विचारू शकतात. त्यांना मी सांगतो, प्रॉपर माहिती देतो, त्याच्याबद्दल काही नाही प्रॉब्लेम. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला वेलवर्गीय किंवा फळभाज्यामध्ये तुम्हाला लागवड करायची असेल आणि खरोखरच तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर ह्या नक्की संपर्क करा. आणि तर धन्यवाद, तुम्ही एवढा तुमचा मौल्यवान वेळ आणि माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे. तर भेटूया शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.